नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टॉक अँड स्ट्रीट. आज ट्रम्प साहेबांनी एक ट्विट केलं की इराण सोबतचं जे युद्ध आहे ते आपण जिंकलेलो आहोत बहुतांशी. कारण इराणकडे आता जे नेव्ही आहे ती सुद्धा शिल्लक राहिलेली नाही आणि इराणकडे असं काही शिल्लक राहिलेलं नाही जे आपण बर्बाद केलेलं नाही. म्हणजे स्वतःहून अमेरिकेने स्वतःची जी विक्ट्री आहे ती स्वतः अनाऊन्स केलेली आहे. पण इथे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर इराण स्वतःहून म्हणत नाही की आता सीज फायर हवंय. त्यामागचे कारण देखील आता भरपूर आहेत आणि ती कारण आज आपण जाणून घेणार आहोत. तर त्यापैकी एक कारण असं आहे की इराणला हे युद्ध जिंकायचंच नाही. इराणच्या सोबत जे पहिले जे युद्ध झालेले होते त्यामध्ये इराणला माहीत झालेलं होतं की अमेरिका कशा प्रकारे युद्ध करते. त्यामुळे आता इराणला युद्ध फक्त लांबवायचंय. आणि हे का लांबवायचं यामागे देखील एक कारण आहे. कारण आता तुम्ही जर बघितलं, इराणने जे आखाती देशातले जे सौदी अरेबियासारखे देश आहेत यांचा जो अन्न पुरवठा आहे तो पूर्णपणे थांबवलेला आहे. आणि त्यानंतर जर बघितलं, सौदी अरेबियामध्ये एक पाण्याचा जो पृथक्करणाचा जो प्लॅन्ट आहे. आता पृथक्करण म्हणजे काय, तर समुद्राचं जे पाणी असतं त्यामधले जे क्षार असतात म्हणजे जे खारट पाणी ते बाजूला करून एक आपलं पिण्यायोग्य पाणी त्यातनं बनतं. आता सौदी अरेबियाचं 60% पाणी हे या प्लॅन्टमधनं येतं. आणि इराणला हे देखील माहिती आहे आणि इराणला यावरच हल्ला करायचा आहे. आता यावर का हल्ला करायचा आहे, तर पाण्याचा प्लॅन्ट आहे फक्त. तर यामागे एक कारण आहे. तर कारण आता यामागे तुम्ही जर बघितलं, सौदी अरेबियाला जर शरण आणायचं असेल तर त्यांचा पाण्याचा पुरवठा इराणला थांबवायचा आहे. आणि यासाठी हे पाण्याचे त्यांच्या ज्या प्लॅन्टवरती हल्ला करू शकतात. आणि हे सुद्धा यांना माहिती आहे की या प्लॅन्टवर हल्ला केल्यानंतर सौदी अरेबिया स्वतःहून शरण येईल आणि शरण आला म्हणजे पेट्रो डॉलरची जी सिस्टीम आहे अमेरिकेला आतापर्यंत जिने 50 वर्षे सांभाळले ही पूर्णपणे बरबाद होईल. आणि अमेरिकेची पेट्रो डॉलरची ही सिस्टीम कोसळल्यावर जी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जी हानी होणार आहे ही सुद्धा इराणला माहिती आहे. त्यामुळे इराणला याच्याशी फक्त काही घेणं नाही की आपल्याला युद्ध जिंकायचंय. हे इनडायरेक्टली तसं पण युद्ध जिंकत आहे. ज्यावेळेस हे सौदी अरेबियाच्या प्लांटवर हल्ला करणार तर सौदी अरेबियासारखे देश इराण समोर हार मानणार. आता इराण समोर सौदी अरेबियाने हार मानली म्हणजे एक प्रकारे पेट्रो डॉलरला धक्का बसला. आणि पेट्रो डॉलरला जर धक्का बसतोय तर अमेरिकेची जी आर्थिक व्यवस्था आहे ती पूर्णपणे ढासळतीये. आणि कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था जर ढासळत असली तर तो देश बर्बाद करायला काहीच वेळ लागत नाही. त्यामुळे इराणला जो हल्ला आहे तो यांच्या अर्थव्यवस्थेवर करायचा आहे. हे जरी आपल्याला वरवर युद्ध दिसत असलं तर हे आर्थिक युद्ध आहे. यामध्ये जरी तुम्हाला दिसत असलं मिलिटरीचा सहभाग किंवा टँक्स वगैरे, तर तुम्हाला एकच सांगायचं यामध्ये वेगळं काही नाही. आणि तर बघितलं तसं तर इराणचे जे स्वस्त ड्रोन आहेत ते पाडण्यासाठी अमेरिकेला स्वतःचे कोट्यवधीचे मिसाईल वापरावे लागत आहे. त्यामुळे इराण फक्त यांच्या आर्थिक व्यवस्थेला हानी कशी पोहोचवता येईल याकडे लक्ष देत आहे. त्यामुळे जर कुणी जरी उद्या म्हटलं की USA खूप चांगल्या प्रकारे इराणवर हल्ला करत आहे, इस्रायल खूप हल्ला करत आहे त्यामुळे इराण हारत आहे, तर इराण हारत नाही. इराण पूर्णपणे जिंकण्याच्या दिशेनेच पाऊल टाकतोय. आणि त्याला युद्ध लवकर जिंकायचं देखील नाही. कारण काय, तर यामध्ये अमेरिकेचं फक्त आर्थिक नुकसान करायचं ना. आणि अमेरिकेला आर्थिक नुकसान करून पूर्णपणे हातबल करायचं आणि यांची पेट्रोल डॉलरची जी आखाती देशामध्ये जी सिस्टीम चालू आहे ही पूर्णपणे पाडून टाकायची. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती, यामागचा माझा अभ्यास, तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.